वेलकम बॅक गाईज टू माय चॅनल। तर आज आता मी काकीकडे आणि बाहेर तुम्हाला पाठी दिसत असेल तयारी होते आणि इकडे जेवणाची तयारी चालली आहे आता सध्या। आणि उद्या आहे सत्यनारायणची पूजा काकीकडे। आता हाच व्लॉग ह्याच्या आधीचा व्लॉग आमची पूजा होती, आता काकीची पूजा आहे। चला मी तुम्हाला बाहेरचं डेकोरेशन दाखवते। इथे आता ऑलमोस्ट अर्धा डेकोरेशन होत आलाय आणि काका बसलेत इकडे। आम्ही आता तुम्हाला उद्या तर अख्खा डेकोरेशन दिसेलच, तर बघूया पुढे काय होतंय। स्टे ट्यून्ड। योर डॉग इज स्टॅनिंग। सो गाइस आता इकडे मम्मी बनवते काय गोड पापडी, गुळाची पापडी आणि गुळाची पापडी का बनवते? आज सप्तमी आहे, आज छठ आहे, उद्या सप्तमी आहे आणि रात्री बनवायचं ते उद्या खायचं असतं आणि गॅसची पूजा करायची। उद्या अख्खा दिवस गॅस लावायचा नाही, कारण हे व्रत असतं लहान मुलांसाठी। माझ्यासाठी दीदी बोलते माझ्यासाठी मुलांसाठी असतं। आणि इथे आपण बनवले मुठिया आपण बनवलेत गाईज आपण बनवलेत व्हेरी मच टेस्टी मुठियास। खा एक खा, नको जाऊ दे, असं खायचं नसतं। ओ माय गॉड, कधी पण सगळं उष्ट नाही करून टाकायचं, हात टाकून असं। ठीक आहे चल। तर गाईज काका काकी पूजेला बसलेले, त्याचं नैवेद्य मम्मी आता इथे बनवत होती। देवताभ्यो नमः। तुलसीदण्डवैतो तुलसीदलपत्रामि उपचाराते दुर्वाणवैचा दुर्वांग। ईश्वरी नाही ना? हाँ हाय, हॅपी बर्थडे। ते सकाळ सकाळचं थोडंसं त्रास। ए हाय ग्रंथा, हाय हाय बोलो हॅपी बर्थडे। गाडी कुठली घ्यायची ह्याच्यावर डिसिजन समजत नाही आम्हाला। चलो तर गाईज आता इथे तुम्ही बघू शकता पाठीमागे चालू आहे तयारी। उद्या गोकुळाष्टमी आहे म्हणून त्याची स्टेज बांधतायत। आणि आता आमच्या स्कूलमध्ये प्रोग्राम होता, जस्ट इंडिपेंडन्स डे आहे म्हणून, तर तिकडून जाऊन आलो आम्ही आणि बस आता घरी चाललो आहे। तर बघूया काय कुठपर्यंत पूजा झाली आहे नाही झाली, होणार आहे, तर घरी जाऊन भेटूया। देवता ग्रामदेवता गोदेवता ब्रह्मा नैवेद्यार्थे महानैवेद्यं द्रव्यामि। प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। परत पाणी पिबतो। प्राणाय नमः, पानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः। बा उनका व्हिडिओवर पाणी ओ वहिनी पैसे घ्यायचेत ना? तुमच्याकडनं नाही घेतलं, त्यांच्याकडे कसे घेईन? सेमच आहे ना। याला नाही दोन ओम कालमूर्तनम द्रव्यादि। गाईज आता इथे पूजा चालू आहे, म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे पूजा आणि त्याच्यानंतर मी आली आहे। आणि इकडे दीदी पण बसली आहे फ्रेंड विषयी आणि मम्मीने आत्ताच काट सोडली, जसं तुम्ही बघितलं। पूजा ऑलमोस्ट डन आहे। हाय काका, मला नको व्हिडिओ मध्ये घेऊ, घेणार मी। इथे चाललंय कोलॅबरेशनचं शो, प्रॅक्टिस कसं करायचं आहे ते। पण नेल्स खरंच खूप सुंदर आहे, तुम्ही बघा नंतर। आलेले तर ते आता शूट आहे, तर मला काय बोलायचं ते ठरवते। पण तुम्ही इंस्टाग्रामला नक्की बघा, नेल्स खूप छान आहेत, खूप सुंदर असतात। थांबा फक्त उद्या भेटूया नंतर।
भेटूया नंतर. हॅलो मॅडम. इन्स्ट्रक्शन देते आम्ही. मागचं ते सामान होतं ते पेशंट मी आहे, काम मला लावताय. अरे यार आता दीदी माझा व्हिडिओ काढते तर मी मम्मी. गाईज आता इकडे पूजा वगैरे तर झालेली आहे आणि आता सगळे बसले तिकडे आणि बाहेर चालू आहे जेवण. सो हे बघू शकता तुम्ही इकडे जेवण चालू आहे इकडे आणि आम्ही कोलाचं शूट करतोय. दीदी कुछ कहोगी तुम? या जेवायला या लवकर या. त्यानंतर बड्डे केल्यानंतर आम्ही घेतली संध्याकाळच्या पूजाची तयारी करायला. कारण जन्माष्टमी होती म्हणून रात्री आमची पूजा असते. तर मग मी माखन बनवायला घेतलं आणि पुढे काय काय केलं ते कंटिन्यू बघा. तर गाईज आता इकडे हा ताट आहे आणि मग आपल्याला घ्यायचं आहे घी. तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढा घी तुम्ही टाकू शकता. आपल्याला आता इकडे थोडासा प्रसादी पुरताच पाहिजे. सो मी 4 चमचा घी टाकते. एवढा नीट घी टाकायचं आहे आणि टाकून झाल्यावर मीठ ठेवा, नाही तर पडला तर तुमची मम्मी तुम्हाला मारू शकते. माझी तर नाही, माझी ओरडते. आणि इकडे आता एवढा घी घेतला आहे. त्यानंतर हे आपलं बर्फाचं मम्मीने पेला ठेवलेला तो बर्फ काढून आता मी घासायला घेणार आहे. सो बघा. चला गाईस आता हे तुम्हाला थंड तर लागणारच आहे पण तुम्हाला फिरवायचं आहेच. सो मध्ये मध्ये हा आपला असा साईडला जात राहील तर तुम्हाला असं मध्ये घ्यायचं आहे हाताने नीट आणि हे परत फिरवायला सुरू करायचं आहे. तर फिरवा. तर गाईज आता इकडे दीदीने एवढी ब्युटिफुल ड्रॉइंग बनवली आहे आणि ते आता तयारी करायला घेते सगळं हे जो मांडायचं आम्ही. आता पहिले देवाचं स्नान होणार, मग परत देवाची सजावट होणार. हां सो आता हे पप्पाला बसवलं मम्मीने. तर आता बस देवाचं स्नान मग सजावट. ओके समजलं. पण केली. काय बोलशील मम्मी? आता बघ देवाचं स्नान सुंदर खाऊन आपण देवाला रेडी करून ठेवलंय. आता त्यांची पूर्ण सजावट झाली का त्यांनी पालण्यात बसवणार. ओके. तर गाईज आता इकडे मम्मी आता तयारी करायला घेते सगळं. इकडे सगळे काय बोलतात मी विसरली. दागिने. हां दागिने आणि कृष्णा दीदीने मागाशी सजवलं मी तुम्हाला दाखवलेलं ते. आणि ही पुढची साईड आहे आणि इकडे दीदी आता ह्याच्यावर डेकोरेशन करते. मग या मटक्यांवर करणार आणि चला.
नमस्कार, गुड मॉर्निंग गाईज. काल जन्माष्टमी होऊन गेल्यानंतर आज होती दहीहंडी. तर इकडे आमचा हृदय कान्हा बनलेला, तर आम्ही त्याचे फोटो व्हिडिओ काढत होतो आणि थोडीशी मस्ती करत होतो. त्यानंतर इकडे परफॉर्मन्स होता डान्सचा आणि मग सोनाली सोनावणे सिंगर आली होती आणि तिने पण गाणे गायले मस्त सुंदर सुंदर आणि अवधूत गुप्ते पण आले होते, त्यांनी पण मस्त मस्त सॉंग्स गायले. आणि मग थोडीशी दहीहंडी बघून झाल्यावर नाचून बिचून झाल्यावर आम्ही गेलो घरी. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि स्टे ट्यून फॉर नेक्स्ट अजून येतील त्या व्लॉगसाठी आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला ज्यांनी केलं नसेल ते. बाय. तर गाईज तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि तुम्हाला काय चेंजेस पाहिजे असतील तर सजेस्ट करा कमेंट बॉक्समध्ये. आणि जसं तुम्ही इन्स्टावर पण फॉलो करतायत प्रेम देतायत तसं यूट्यूबवर पण प्रेम द्या आणि असेच ब्लॉग आपले आता येत राहतील. 2 दिवस सोडून 1 दिवस सोडून येत राहतील. आता ह्याच्यावर पण कंटिन्यू ठेवणार आहे.